आमच्या वेळी मेकअप म्हणजे काय मेकअप होता त्याची गंमत आजकालच्या मुलींना नाही समजायची. आजकाल अगदी कॉलेजसाठी, स्कूलसाठी काय मेकअप करून जायचं हे सुद्धा सर्च करतात. म्हणजे इतकं. आणि आमचा मेकअप अरे, 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 अरे! ती फेअर अँड लव्हलीचा एक ग्रुप असायचा आणि विको टर्मरिकचा एक ग्रुप असायचा आणि त्यावरती पॉन्ड्सचा पावडर कंपल्सरी. तो थापायचा आणि शाळेला निघायचं. हाच आमचा मेकअप असायचा. ना आम्ही काजळ यूज करायचो, ना लिपस्टिक. अजिबात नाही. भयंकर. काय गंमत होती पण. आणि जेव्हा आम्ही शाळेला पोहोचायचो, तोपर्यंत मग चालत जायचो ना, मग असा घाम यायचा. त्या 2 क्रीम यूज केल्या की खूप घाम येतो. मला अजून पण आठवतं. आणि माझं प्रत्येकीचं जो थोबडा आहे ना, तो असा पॅची तो पावडर असा उमटून यायचा वरती. थंडीच्या दिवसात तर गंमत यायची. कंप्लीट गंमत यायची. हातपाय ना असे उलायचे आणि चेहरा पण उलायचा असा. आणि त्यावरती तो पावडर. गंमत होती खरंच. आजकाल काय आता म्हणजे कॉलेजसाठी कोणता मेकअप करून जायचा, शाळेत कोणता मेकअप करून जायचा हे सुद्धा सर्च करतात. म्हणजे आमच्या वेळेस मेकअप नव्हता. म्हणजे तोच आमचा मेकअप होता. खूप गंमत होती त्या मेकअपमध्ये पण. खूप छान वाटायचं आणि असं ते सगळे केस असे घट्ट बांधायचे मागं. एकदम असं चपटं असायचं. तेल वगैरे लावलेलं असायचं. बिना तेलाचे असे कुणी नसायचे पोरी. आणि ते काय मग चेहऱ्यावर उतरतंय की काय कोणाला त्याची पर्वा नव्हती. एवढ्या छान आठवणी आहेत त्या. येस, आमचा तो एक फेज आणि आताचा फेज खूप असा ड्रास्टिक चेंज आहे आमच्यामध्ये. आम्ही लहानपणीच्या त्या आणि आत्ताच्या आम्ही असं खूप फरक. म्हणजे आम्ही आत्ताच्या काळातल्या मुलींना असं मॅच करतो. येस, ती लेवल आम्ही मॅच केली आहे. जे की आमचा तो काळ वेगळा होता. तसं आम्हाला जर कोणी बघितलं तर आजकालचे मुली म्हणतील की काय यांचं काय अवतार आहे. तुमच्या आठवणी ताज्या झाल्यात का मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा.